नमस्कार, बालविश्व मराठी बेबीवरमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत बाळाचं वजन आणि भूक वाढवणारी खूप जास्त पौष्टिक, खूप चवदार आणि तेवढी झटपट बनणारी एक रेसिपी। ही रेसिपी तुम्ही 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला देऊ शकता। बाळाच्या वयानुसार तुम्हाला ही कस्टमाइज करायची आहे। आठवड्यातून 3 वेळा 4 वेळा किंवा त्यापेक्षाही जास्त वेळा तुम्ही ही बाळाला जर देत असाल तर ती बाळासाठी खूप जास्त फायदेशीर ठरेल। ही तुम्ही ब्रेकफास्टमध्ये देऊ शकता, लंचमध्ये किंवा डिनरमध्ये सुद्धा समाविष्ट करू शकता। चला पटकन पाहूया कशा पद्धतीने बनवायची आहे ही रेसिपी। ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये भरपूर असं तूप घेतलेलं आहे, म्हणजे 1 चमचा तूप घेतलेला आहे। नेहमीपेक्षा यामध्ये आपल्याला तुपाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे। तूप थोडंसं आपलं वितळलं, हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत 1 चमचा ड्रायफ्रूट पावडर। ड्रायफ्रूट पावडर घरामध्ये कशी बनवायची आहे याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि बाळासाठी घरामध्ये ड्रायफ्रूट पावडर बनवू शकता। इथे मी घेतलेली ड्रायफ्रूट पावडर आहे ही थोडीशी जाडसर आहे। तुम्हाला बाळाच्या वयानुसार याचं टेक्स्चर ठेवायचं आहे। ही जी ड्रायफ्रूट पावडर आहे ही तुम्हाला आता छान अशी तुपामध्ये परतून घ्यायची आहे। मुलं मोठी असतील तर तुम्ही क्रश केलेले ड्रायफ्रूट सुद्धा तुपामध्ये तळून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता तुपामध्ये आपले छान असे ड्रायफ्रूट्स भाजले गेलेले आहेत। थोडेसे खरपूस भाजले गेले की त्यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचा गव्हाचं पीठ। हे आपण जे नेहमी चपाती बनवतो, रोज चपाती बनवतो त्याचं पीठ आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे थोडासा रवा सुद्धा ॲड करू शकता, जेणेकरून याला थोडंसं रवाळ टेक्स्चर येईल। पण बाळ खूप लहान असेल तर तुम्ही जे काही आपलं गव्हाचं पीठ आहे ते आहे असं यामध्ये घालू शकता। हे सुद्धा आपल्याला तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, हे जे गव्हाचं पीठ आहे हे परतण्यासाठी किंवा हे छान तुपामध्ये भाजण्यासाठी खूप वेळ लागतो। खूप म्हणजे साधारणतः तुम्हाला 7 ते 8 मिनिट याला लागू शकतात। जर तुम्ही बेसनचे लाडू कधी बनवले असतील तर त्यावेळी आपण ज्या पद्धतीने बेसन भाजतो त्या पद्धतीने तुम्हाला इथे हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे। अगदी याची जी आपली गॅसची फ्लेम आहे ही अगदी कमी करायची आहे आणि हलकंसं हलवत कंटिन्यू आपल्याला हे हलकंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकाल हळूहळू जसं हे भाजलं जाईल त्यानंतर याचं टेक्स्चर हे बदलत राहील आणि हळूहळू याच्यामधलं जे तूप आहे हे तूप हे सोडायला लागेल, म्हणजे हे थोडंसं पातळ व्हायला लागेल। तुम्ही पाहू शकता इथे या पद्धतीने हे पातळ होईपर्यंत तुम्हाला हे भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही आपली लोच ठेवायची आहे, नाहीतर हे करपू शकतं। थोडंसं याचं तूप निघायला लागलं किंवा हे पातळ झालं की यामध्ये मी घातलेली आहे इथे थोडीशी वेलदोड्याची पूड। वेलदोड्याची पूड घालणं हे खूप जास्त आवश्यक आहे, जेणेकरून बाळाला गॅसही होणार नाही, शिवाय याची चवसुद्धा उत्तम राहील। थोडासा गोडवा येण्यासाठी मी यामध्ये थोडासा गूळ सुद्धा घातलेला आहे। बाळ 1 वर्षापेक्षा मोठा असेल तर तुम्ही साखरेचा वापर सुद्धा इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। गूळ सुद्धा आपल्याला यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे साधारणतः 3 ते 4 अशा केसराच्या काड्या घातलेल्या आहेत। तुम्ही हवं तर केसर घातलेलं दूध सुद्धा यामध्ये वापरू शकता। हे सगळं आपल्याला मिश्रण परत एकदा छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे शिजवण्यासाठी पूर्ण छान व्यवस्थित आपलं पीठ हे ब्राऊन झालं किंवा व्यवस्थित तुपामध्ये परतलं गेल्यानंतरच तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे। हे जे पाणी आहे हे तुम्हाला हळूहळू घालायचं आहे, एकदमच सगळं पाणी नाही टाकायचं। मी अगदी थोडंसं पाणी पहिल्यांदा घातलेलं आहे, त्यानंतर आपल्याला थोडंसं हलवत शिजवायचं आहे। थोडं घट्ट झालं की परत एकदा तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आहे। पूर्ण हा जो काही हलवा आहे किंवा खीर आहे हे बनवण्यासाठी मी इथे साधारणतः 100 ml पर्यंत पाणी वापरलेलं आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता। तुम्ही पाहू शकता हळूहळू जो काही आपला हलवा आहे किंवा खीर आहे याला छान असं क्रीमी टेक्स्चर येतं आहे, सिल्की छान दिसते आहे। ही पूर्ण रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे। जेवढी तुम्ही बारीक ठेवाल तेवढा हा जो हलवा आहे किंवा ही खीर आहे ही खूप टेस्टी बनेल। बाळ हा खूप जास्त आवडीने हे एन्जॉय करेल। तर तुम्ही पाहू शकता खूप छान आपली असे ही खीर म्हणू शकता किंवा गव्हाची खीर म्हणू शकता किंवा गव्हाचा हलवा म्हणू शकता। तर हा तयार झालेला आहे। बाळाचं वजन आणि बाळाची भूक वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर अशी ही रेसिपी आहे। जरूर ट्राय करा। बाळ जर खात नसेल आणि त्यावेळी तुम्ही जर बाळाला ही खीर दिली किंवा हा हलवा दिला तर बाळ कधीच नकार देणार नाही, अगदी मनापासून एन्जॉय करेल आणि बाळ हा पोट भरून खाईल। तर कशी वाटली आजची रेसिपी जरूर सांगा, जरूर ट्राय करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय, सी यू सून with new topic.